विदर्भातले काही बिग फाईट्स आपण पाहूया। तिवसामध्ये कुणासाठी अनुकूल तिवसा मतदारसंघ? काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांसाठी भाजपचे राजेश वानखेडे कदाचित पिछाडीवरती जाऊ शकतात। पत्रकारांनी वर्तवलेला अंदाज तिवसासाठी पुढचा मतदारसंघ विदर्भातला। आणखी एक बिग फाईट विदर्भातली आपण पाहूया, तिवसानंतरची कोणती आहे? काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सलील देशमुख यांच्यासाठी हा मतदारसंघ आघाडीवरती मानला जातो, पण चरणसिंह ठाकूर असतील किंवा याज्ञवल्क्य जिचकार असतील यांच्यासाठी मात्र प्रतिकूल परिस्थिती सध्या तरी आहे। पत्रकारांच्या अंदाजानुसार काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघासाठी पुढचा मतदारसंघ गडचिरोली अहेरी मतदारसंघ अनुकूल आहे धर्मराव बाबा अत्राम, जे सध्याचे तिथे सिटिंग आमदार आहेत त्यांच्यासाठी। तर त्यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांची मात्र फारशी हवा या निवडणुकीमध्ये चालेल असं चित्र नाही वाटते मला। कदाचित हे जर निकालात रूपांतर झालं ना, बाप लेकीमधली लढत बाप बाप होत आहे असा डायलॉग कदाचित ते मारू शकतात। म्हणजे बाप से बेटी सवाई असं पण होऊ शकतं खरं तर। दिग्रसमध्ये बघूया, दिग्रसमध्ये अशी परिस्थिती आहे की संजय राठोड यांच्यासाठी प्रतिकूल आहे। संजय राठोड जे मंत्री राहिलेले आहेत आणि अनुकूल कोणासाठी आहे दिग्रस मतदारसंघ, तर तो काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्यासाठी तो अनुकूल असल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे दिग्रसमध्ये सध्या तरी बाजी मारेल माणिकराव ठाकरे असं चित्र आहे। तर यशोमती ठाकूर या तिथून त्यांच्या तिवसा मतदारसंघातून पुन्हा निवडून येऊ शकतात। एक गड आहे त्यांचा तो, आणि त्या ठिकाणी त्यांना आव्हान निर्माण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न जरी झाला असला तरी ओव्हरऑल आपण बघितलं। गजानन निमदेव ज्येष्ठ पत्रकार आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। आम्ही आता इथं चर्चा करत होतो, सर तुमचे आकडे आम्हाला वेगळे सांगतायत, लोकसभेला आम्ही वेगळं ऐकलेलं होतं। काँग्रेसला विशेषतः महाविकास आघाडीला वाटत होतं विदर्भातून सत्तेचा मार्ग आपला जाणार आहे आणि विदर्भ आपल्याला सत्ता देणार आहे, लोकसभेत त्यांना ते दिसलं होतं। तुमचे आकडे आम्हाला वेगळं का सांगतायत? काय नेमकं असं घडलं की ही लढाई 50-50 झाली? आता लढाई 50-50 नाही आहे। माझा जे आकलन आहे त्यानुसार महायुतीला 40 मिळतील 62 पैकी आणि महाविकास आघाडीला 22 मिळण्याची शक्यता मला वाटते। लोकसभेत झालेला पराभव भारतीय जनता पार्टीने गांभीर्याने घेतला आणि त्या पराभवातून धडा घेत कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, स्थानिक मुद्दे काय आहेत, कुठल्या मुद्द्यांवर राजकीय सभांमधून चर्चा केली पाहिजे आणि अन्य सगळ्या परिस्थितीचा विचार करून कापूस, सोयाबीन, जातीपातीचं राजकारण या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतीय जनता पार्टीने उमेदवाराची निवड केली आणि जी एक स्ट्रॅटेजी आखली, जो अंडर करंट आम्हाला दिसला निवडणुकीच्या काळात, त्यानुसार भारतीय जनता पार्टीला किमान 30 जागा मिळतील। भाजपाने 43 जागा लढवल्या, त्यातील 30 भारतीय जनता पार्टीला मिळतील। शिंदे गटाला 5 ते 8। धक्कादायक आहे सर, हे खूप धक्कादायक आहे। साधारणपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अगदी काही काळामध्ये सगळं चित्र कधी बदलत नाही, आजवरचा अनुभव होता। हे जर झालं तर हे खूप धक्कादायक असेल, म्हणजे तुम्ही म्हणता तुमच्या अंदाजानुसार शनिवारी आपल्याला हे चित्र बदललेलं दिसेल। लोकसभा कॉन्फिडंट, एकदम कॉन्फिडंट, काय म्हणाला? एकदम कॉन्फिडंट आहे तुम्ही? 100% कॉन्फिडंट आहे। मी पूर्ण विदर्भ फिरून आलोय, लोकांशी चर्चा केली आहे आणि जनतेत जाऊन जी चर्चा केली त्यातून त्यांचा कल जो मला कळला त्यानुसार मी माझे आकडे आपल्या समोर ठेवलेले आहेत। गजानन सर, 4 किंवा 5 असे महत्त्वाचे फॅक्टर की जे लोकसभेनंतर महायुतीसाठी परिणामकारक ठरले आणि आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महायुतीला फेवरेबल वातावरण विदर्भात पाहायला मिळते। 5 प्रमुख मुद्दे कोणते सांगाल? बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये। आशा मिरगे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आशाजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। खरं तर आतापर्यंत जी आकडेवारी येते तुमच्या अपेक्षेनुसार नाहीये। तुम्हाला सत्तेत आणणारे हे आकडे असतील असं कदाचित वाटत असेल, तुम्ही सकाळपासून त्याच्याबद्दलचं प्रेडिक्शन सुद्धा करत असाल। हे आकडे निराशाजनक आहेत, हे आकडे अपेक्षित आहेत की हे आकडे असूच शकत नाहीत असे? खरं तर पोल वाले जे आकडे असतात हे बऱ्याच वेळेला आपापल्या पद्धतीने असतात। म्हणजे तुमची काही पद्धत, तुमचे काही आकडे आहेत? आमच्या आकड्याप्रमाणे मी असं म्हणते की लोकसभेला जर आमचा स्ट्राईक रेट 80% असेल, काँग्रेसचा 76% असेल, तर तो आता 65% असला तरी सत्ता महाविकास आघाडीची येणार। बदलून बदलून काय बदलणार? जे आता सांगत होते माझे सगळे सहकारी की योजनांचा महापूर केला,
या योजनांच्या महापुरामध्ये या योजनांमध्ये वापरण्यात येणारा पैसा हा आपल्यावरच लावलेल्या जीएसटी मधून वसूल झालेला आहे, कोणाच्याही खिशातला आपल्याला मिळालेला नाहीये. इतकी साधी धारणा तर मतदारांची असेलच. तेवढा तर मतदार राजा सुज्ञ आहे असं मला वाटतं. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2 की सगळेजण इथे येऊन बसले आणि शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की आम्ही सोयाबीनला, आपले आदरणीय पंतप्रधान, सोयाबीनला इतकं देऊ, धानाला तितकं देऊ. पण हा विश्वास लोकांचा यांच्यावर बसला नाही आणि त्याचं मुख्य कारण आहे की मागच्या 10 वर्षातलं जे काय बोलले, मग 15 लाख रुपये आपल्या बँकेच्या खात्यात येण्याबद्दल असो, 2 करोड दर वर्षाच्या नोकऱ्यांबद्दल असो, आणि नाही तर काळा पैसा आणण्याबद्दल असो, आणि तुमचे याला दाऊदला फरफटत आणण्याबद्दल असो, कुठलीही गोष्ट ही खरी करून दिल्या गेलेली नाही. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला नाही आणि ठेवला नसेलच हेच आपण ठरवू शकतो. विषय क्रमांक 2. विषय क्रमांक 3, मतदारांना ज्या पद्धतीनं या महायुतीनं किंवा राजकारण्यांनीच एकूण गृहीत धरलेला आहे, हा गृहीत धरण्याचा प्रकार कुठल्याही मतदारांना आवडलेला नाही. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बोललं, पुरोगामी महाराष्ट्राच्या शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बोललं तर घरं फोडणारे, पक्ष फोडणारे, पक्ष पळवणारे, चिन्ह पळवणारे या लोकांना कसा काय बरं एकदम उठाव मिळेल, आणि तेही 2-6 महिन्यात. लोकसभेला तर त्यांनी त्यांची जागा तो दाखवून फायदा होणार नाही असं आपलं स्पष्ट मत आहे. आपल्यासोबत सध्या पत्रकार अविनाश राऊत सुद्धा आहेत. अविनाश सर, आपलं काय मत आहे? विदर्भ कुणा एकाच्या बाजूने झुकेल का विदर्भामध्ये 50-50 चित्र युती आघाडीसाठी पाहायला मिळेल? हे बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये जे चित्र दिसलं, महाविकास आघाडीच्या बाजूने विदर्भातला मतदार पूर्णपणे झुकलेला दिसला. यावेळी तो ट्रेंड कायम आहे, परंतु जो लोकसभेला अपेक्षित होता त्या तुलनेत यावेळेला थोडासा खाली आलाय ग्राफ मतदारांचा. युतीची परफॉर्मन्स, युतीचा जो आहे महायुतीचा, तो थोडा सुधारलाय. साधारणतः 62 जागा ज्या विदर्भामध्ये आहेत विधानसभेच्या, त्यापैकी आता असं दिसतंय की किमान महायुतीला एक 25 ते 28 जागा मिळतील. पण हा थोडा नाही, जरा जास्त सुधारला असं नाही वाटत तुम्हाला? 2 जागा आल्या होत्या केवळ त्यांच्या. नाही, लोकसभेचे थोडं लोकांना केंद्रात मोदींचं सरकार हवं होतं, तर त्या पद्धतीने लोकांनी जे मतदान केलं, मात्र त्या बाकी विदर्भामध्ये तसं चित्र निर्माण झालं नाही. खूप प्रयत्न केला लोकांना महायुतीने, पण आता अशी परिस्थिती आहे की हे लाडकी बहीण योजना, युती सरकारने केलेले थोडेसे आक्रमक स्वरूपाचे प्रचार, याचा थोडा ग्रामीण भागामध्ये, विशेषतः शहरी भागामध्ये फार फायदा झालेला नाहीये. ग्रामीण भागामध्ये महायुतीच्या जागा जसं आम्हाला सुरुवातीला वाटत होतं की 20च्या वर महायुती विदर्भात जाणार नाही, मी टू द पॉइंट विचारतो सर, टू द पॉइंट विचारतो. तुम्ही जे आकडे देताय, निमसे सर जो आकडा देतायत, तो आकडा जर गृहीत धरला तर महाविकास आघाडीचा विजयाचा जो संभाव्य रथ होता तो थांबवण्यामध्ये यश आले का भाजपला? कारण सगळ्यात मोठी अशा विदर्भ होती. महाविकास आघाडी तशी आता आमच्या अंदाजानुसार 30च्या वरच राहील, म्हणजे नियर अबाउट 60-40चा रेशो राहील. अच्छा, 40% महायुतीला जातील, 60% सीट्स या विदर्भातल्या महाआघाडीलाच जातील. कदाचित त्याच्यामध्ये 2-4 जागा वाढवूही शकतात. 35-36 पर्यंत महाआघाडी जाईल विदर्भामध्ये.